ऐक ना बाळा, गुच्छा माझ्या लाडक्या हार्दिक शुभेच्छा. ऐसा रिश्ता ये अपना. Once more! Once more! Once more! ऐक ना बाळा, गुच्छा माझ्या लाडक्या हार्दिक शुभेच्छा. ऐसा रिश्ता ये अपना. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप कडक आणि खतरनाक झालेला आहे. तो आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, तो आपल्या बहीण भावावरती म्हणजे रक्षाबंधन यावरती आपण स्टेटस घेऊन आलेलो. तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलं, ते प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲपवरतून एडिट करणार आहोत. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याची लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला ॲप ओपन करून घ्यायचे आहे. ॲप ओपन करण्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला मी बिटमॅप प्रोजेक्ट दिलेला आहे. तो बिटमॅप प्रोजेक्ट तुम्हाला इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर प्रोजेक्ट इथं इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली असा इंटरफेस दिसून येणार आहे. मी इथं अगोदरच लिरिक्स ॲड करून दिलेले आहे. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला फक्त फोटो इथे ॲड करायचे आहेत. तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला फोटो ॲड करण्याकरता व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मीडियावरती जायचं आहे आणि तुम्ही ज्या फोटोवरती व्हिडिओ बनवणार आहात तर तो फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी तो फोटो सिलेक्ट करून घेतो. तर फोटो प्लस आयकॉनवरती क्लिक करून तो ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटो इथे ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला तो ॲडजस्टमेंट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला इथं फिल कंपोजिशन एरिया नावाचा ऑप्शन दिसून येणार आहे. त्यावरती क्लिक करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला जो हा फोटो आहे त्या फोटोची लेंथ तुम्हाला इथं 9 सेकंदपर्यंत लांबून घ्यायची आहे. तर सिम्पली अशा प्रकारे इथं त्याची लेंथ ती आहे ती वाढून घ्यायची आहे तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून. तर यानंतर हा फोटो जो आहे तो मित्रांनो इथं तुम्हाला असा खाली आणायचा आहे. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला तुम्हाला असं खाली आणायचं आहे. तर मित्रांनो, खाली इथे सॉन्गच्या वर आपल्याला फोटो ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते 9 सेकंदच्या बीटवरती यायचं आहे. तर बघू शकता इथं 9 सेकंदावरती आलेलं आहे. इथं तुम्हाला आणखी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन तुम्हाला जो दुसरा फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे इथं दुसरा फोटो पण ॲड करून घेतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हा फोटो इथं ॲड केलेला आहे. हा फोटो इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला इथं फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. यानंतर या फोटोची लेंथ तुम्हाला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायची आहे. बीटपर्यंत वाढल्यानंतर पुढे पण तुम्हाला आणखी एक फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथून दुसरा म्हणजे तिसरा फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. फोटो इथे ॲड झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला फोटोची लेंथ इथं वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे लेंथ वाढवून घ्या. नंतर तुम्हाला आणखी एक फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी पुन्हा प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडियावरती जा आणि तुम्हाला लास्ट फोटो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. फोटो इथून ॲड केल्यानंतर पुन्हा याला तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं फोटो ॲड झालेले आहेत. तर मित्रांनो, फोटो जे ॲड झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला जो हा ब्लॅक PNG शॅडो दिलेला आहे तर बघू शकता इथं ब्लॅक शॅडो PNG दिलेला आहे. तर तुम्हाला इथं 9 सेकंदवरती यायचं आहे. तर सिम्पली इथं 9 सेकंदवरती येऊन जायचं आहे आणि हा जो ब्लॅक शॅडो PNG आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा फोटो इथं कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता इथं मधात ऑप्शन आहे कटचं, त्यावरती कट करून घ्या आणि यानंतर या फोटोवरती हा वरच तुम्हाला सेट ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा फोटो इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं 9 सेकंदवरती यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्हाला पुन्हा 9 सेकंदवरती यायचं आहे. 9 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करा.
मीडियावरती जा आणि तुम्हाला एक PNG दिलेला आहे, तो PNG इथून ॲड करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सपोर्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला याची साईज लहान करून घ्यायची आहे. लहान केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. व्यवस्थितपणे इथं सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला यसवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं हा PNG इथं ॲड झालेला आहे. तर PNG इथे ॲड झाल्यानंतर त्याची लेंथ जी आहे तुम्हाला एंडपर्यंत न्यायची आहे. तर अशा प्रकारे त्यावरती क्लिक करा आणि इथं त्याची लेंथ वाढून घ्या. लेंथ इथं वाढवल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला इफेक्ट्स लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला मी शेक इफेक्ट प्रिसेट दिलेला आहे. तर तो प्रिसेट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे सर्वात अगोदर. तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रिसेटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला शेक इफेक्ट प्रिसेट दिलेला आहे. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून तुम्हाला असे 3 फोटो इथं दिसून येणार आहे. तर तुम्हाला सर्वात लास्ट म्हणजे 3 नंबरचा फोटो दिलेला आहे. तर त्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर 3 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर त्यावरती क्लिक करा. तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं इफेक्टवरती क्लिक करा. नंतर तुम्हाला इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट इथं करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती आपल्या वापस यायचं आहे. आपल्या प्रोजेक्टवरती वापस आल्यानंतर तुम्हाला जो पहिला फोटो दिलेला आहे तर त्या पहिल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट लावायचा. तर त्यासाठी तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट इथं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं इफेक्ट लागलेला आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती वापस यायचं आहे. इफेक्टवरती वापस आल्यानंतर जो तुम्हाला पहिला फोटो दिलेला आहे यामध्ये तर त्यात सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट इथून करून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जे 9 सेकंडच्या पुढचे जे फोटो आहेत तर त्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावायचा आहे. तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या 2 फोटोंना पण तुम्हाला हीच प्रोसिजर सेम करायची आहे. तर अशा प्रकारे इथं आपण याला इफेक्ट हे लावून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो या 3 फोटोंना हा इफेक्ट इथं लावून घेतलेला आहे. तर मित्रांनो हा इथं इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती वापस यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या इफेक्टवरती वापस यायचं आहे. यानंतर तुम्हाला जो मधातला म्हणजे 2 नंबरचा तुम्हाला इफेक्ट दिसून येणार आहे तर तो त्यावरती जायचा आहे फोटोवरती आणि तुम्हाला इथं इफेक्टवरती जायचं आहे आणि इफेक्टमधून तुम्हाला हा इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट इथं कॉपी केल्यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे आणि 9 सेकंदवरती यायचं आहे. 9 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला इथं जो PNG दिलेला आहे हॅपी रक्षाबंधन तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. तर त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं इफेक्ट लावणे कंप्लीट झालेलं आहे. तर इफेक्ट इथं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे आहे तुम्हाला मी इथं एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर तो तुम्हाला व्हिडिओ इथं 9 सेकंदवरती लावायचा आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला 9 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं 9 सेकंदच्या बीटवरती यायचं आहे, प्लस सेकंदवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्या. व्हिडिओ इथे ॲड झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे म्हणजे फोटोवर त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओची लेंथ जी आहे ती व्हिडिओची लेंथ तुम्हाला इथून वाढवायची आहे. तर सिम्पली तुम्हाला पुढच्या पॉईंटवरती यायचं आहे आणि इथं स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची स्पीड जी आहे ती तुम्हाला इथं स्लो करून घ्यायची आहे म्हणजे हा व्हिडिओ लांबून जाईल. यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो तुम्हाला इथून कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं कट करून घ्या. इथं कट झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो त्या व्हिडिओवरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचे ऑप्शन दिसून येणार आहे. तर सिम्पली त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं लाईटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि लाईटांवरती क्लिक केल्यानंतर सिधं स्किन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं हा इफेक्ट व्यवस्थित इथं लागलेला आहे. यानंतर तुम्हाला या म्हणजे व्हिडिओ जो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि लेअरवरती क्लिक करून इथं लेअर कॉपी करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला इथं पुढच्या बीटवरती जायचं आणि इथं लेअर हे पेस्ट करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे लेअर इथं पेस्ट केल्यानंतर याची जी स्पीड जास्त झालेली आहे तर तुम्हाला इथं कमी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं स्पीडवरती क्लिक करून याची स्पीड कमी करून घ्यायची आहे. यानंतर 16 नंबरच्या म्हणजे बीटवरती यायचं तर तिथं पण तुम्हाला हा व्हिडिओ इथं पेस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ जी आहे ते जास्त झालेली आहे इथं आपण कट करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं कट करून घेतलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ इथं कम्प्लिटली एडिट झालेला आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो. धन्यवाद.